स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। उद्या आहे नवीन म्हणजे कॅलेंडर प्रमाणे इंग्रजी वर्षाचा नवीन वर्ष। उद्यापासून 2024 मध्ये आपण पदार्पण करत आहोत। आता भरपूर असे नवीन सेवेकरी किंवा नवीन व्ह्यूअर्स, नवीन कुटुंब आपल्या चॅनलमध्ये जोडत चाललेले आहेत आणि बऱ्याच जणांना माहित नाहीये की ताई सेवा म्हणजे काय। नवीन आम्ही रोज सेवा म्हणजे काय करायचं, सेवा या शब्दाचा अर्थच त्या लोकांना म्हणजे नवीन लोकांना माहित नाहीये। आणि साहजिक आहे, प्रत्येक सेवेकरी किंवा प्रत्येक भक्त पहिल्या दिवशी नवीन असतो। त्यानंतर जसं आपण शाळेत आई शिकतो त्याप्रमाणे त्यांना सेवा शिकवावी लागते। सेवा काय करायची नक्की हे माहिती नसतं आणि सेवा म्हणजे काय हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता आपण आई वडिलांची सेवा करतो म्हणजे काय करतो, त्यांचे हातपाय दाबतो, म्हणजे दुखत असतील तर हातपाय दाबतो, त्यांना दवाखान्यात नेतो, त्यांना काय हवं नको बघतो, त्यांची औषधं पाणी बघतो, त्यांचं जेवण खाण बघतो, त्यांना कधी वाटलं फिरावंसं तर फिरावंसं वाटतो। ही आपण आई वडिलांची सेवा करतो। परमेश्वराच्या सेवेत परमेश्वर अपेक्षा करतो का आपल्याकडून की माझे तुम्ही हातपाय दाबा किंवा मला कुठं घेऊन जा? परमेश्वराच्या आपल्याकडून काहीही अपेक्षा नाही आहेत। तर परमेश्वराची सेवा करायची, स्वामी महाराजांची सेवा करायची म्हणजे नेमकी काय करायचं हेच काही भक्तांना माहिती नाहीये। आणि मग सुरुवात कशी करू, कुठून करू हे काही लोकांना माहिती नाहीये। तर त्यासाठी तुम्हाला मी आज सांगणार आहे की स्वामींची सेवा करायची म्हणजे स्वामींची उपासना करायची। उपास करू नका, तुम्हाला नाही झेपत तुम्ही गुरुवार करू नका, कुठलेही उपास करू नका, पोटाचे हाल करू नका। स्वामींनी कधीही सांगितलेलं नाहीये की तुम्ही उपवास करा, त्रास करून घ्या आणि माझी सेवा करा। त्यांनी एवढंच सांगितलं आहे की माझ्या पुढे 2 हात जोड आणि मनापासून तू जी काही करतोयस ती सेवा कर। लोकांमध्ये देव शोध किंवा निराधार लोकांना आधार दे, गरिबांना अन्न दे, वस्त्र दे। ही खरी आहे स्वामी सेवा। म्हणजे हा खरा सेवेचा अर्थ आहे की आपण जेव्हा समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण समाजासाठी काहीतरी करतो, समाज सेवा करतो, त्याला सुद्धा स्वामी सेवा म्हटलं जातं। तर ही आहे स्वामी सेवातला पहिला टप्पा की ज्याला ज्याची गरज आहे। तुम्ही जर माझे व्हिडिओ बघताय आणि तुम्ही जर चांगल्या परिस्थितीत आहात तर एखाद्या मुलाचा किंवा मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलून तर बघा, काय आनंद मिळतो मला नक्की सांगा। एखाद्या गरीबाच्या शिक्षणाचा खर्च उचलून बघा, एखाद्या खरंच ज्याला गरज आहे त्याच्या लग्नाचा खर्च उचलून बघा, एखादं घर बांधताय तुम्ही त्याला थोडीशी मदत करून बघा। ज्यांची परिस्थिती आहे त्यांच्यासाठी मी सांगते। आता ज्यांची नाहीये परिस्थिती, एखाद्या रस्त्यावरच्या कुत्र्याला एक पोळी घालून बघा, एक बिस्किट पुडा घालून बघा, 10 रुपयाचा। गाय दिसली, गाईला हिरवा चाऱ्याची पेंडी 10 रुपयापासून मिळते, हिरवा चारा घालून बघा। ही आहे स्वामी सेवा। म्हणजे स्वामी सेवेचे तुम्हाला मी रंग सांगते, विविध रंग आहेत स्वामी सेवेचे, ही सुद्धा आहे स्वामी सेवा। किंवा एखादं जर मांजर दिसलं, कुत्रं दिसलं, त्याच्या पायाला जखम असेल त्याच्यापर्यंत डॉक्टर पोहोचवणे, ही सुद्धा आहे स्वामी सेवा। गरीब, अनाथ, अपंग यांची सेवा करणे, अहो ही सुद्धा आहे स्वामी सेवा। आता सेवेमध्ये उतरूया, म्हणजे जी आपल्याला देवघरात बसून रोजच्या रोज सेवा करायची आहे त्या सेवेमध्ये उतरूया की नक्की काय करायचं। त्यासाठी तुम्हाला तुमच्या आसपास कुठं केंद्र आहे का बघा। केंद्र नसेल तरीही काय करायचं ते सांगते। सगळ्यात आधी तुमच्या आसपास कुठं केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये भेट द्या। केंद्रामध्ये भेट दिल्यावर तिथं तुम्हाला स्वामी सारामृत मिळते। स्वामी सारामृत घेऊन या, एक जपमाळ घेऊन या, छोटीशी स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरी घेऊन या ज्यांच्याकडे अजूनही नाहीये। बरेच जण असे आहेत की मला कमेंट करतात की ताई आमच्याकडे नाहीये। तर घरामध्ये स्वामींचा वास असणं, स्वामी चराचरात आहेत तो एक वेगळा भाग आहे, पण रोज आपल्या नजरेसमोर स्वामी असणं आणि मग आपण त्यांची महाराजांची सेवा करणं ह्यात खूप फरक आहे। तर मी थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण तुम्हाला खरंच आज व्यवस्थित माहिती देणार आहे की केंद्रात जाऊन एक माळ आणा, श्रीयंत्र आणा, कुबेर यंत्र आणा, ज्यांना सेवा करायचीच आहे, आपल्याला वर्षभर तुम्हाला इथून पुढे सेवा सांगेन, आणि एक सारामृत आणा। त्यानंतर एक नित्यसेवा स्तोत्र आणि मंत्र हा जो ग्रंथ मिळतो, नित्यसेवा स्तोत्र आणि मंत्र हा एक आणा आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करा। कोणत्याही बुधवारी जाऊन मूर्ती घेऊन या, ती मूर्ती केंद्रातल्या
स्वामींच्या चरणांशी लावून द्या, त्यांना सांगायचं, आणि मग ती घरी घेऊन यायची. तिथली विभूती, तिथला जो अंगारा असतो तो स्वामींना लावायचा, घरी आणायचा. आता प्राणप्रतिष्ठा कशी करायची? खूप सोपं आहे, साधी पद्धत तुम्हाला सांगते. पुरुष सूक्त या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. ते म्हणत तुम्हाला पाण्याने, पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अशी तुम्हाला त्यांची सेवा करायची असती. आणि नंतर छातीवर उजवा अंगठा ठेवून श्री स्वामी समर्थांचा 11 किंवा 21 वेळा जप करायचा असतो. आणि त्यानंतर मी प्राणप्रतिष्ठा करत आहे असं त्यांना आवाहन करून तुम्ही आजपासून आपल्या घरामध्ये आला आहात आणि आपल्या घराचं तुम्ही गोकुळ कराल अशी अपेक्षा व्यक्त करते असं म्हणून त्यांना हिना अत्तर स्वामींना खूप आवडतं. अत्तर लावा, छानपैकी अभिषेक, फुलं वगैरे वाहा. जर फोटो आणला असेल तर तो नुसता पुसा आणि पुरुष सूक्त म्हणून त्यानंतर त्याला प्राणप्रतिष्ठा करा. पुरुष सूक्त जमत नाही, काही हरकत नाही. षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, बास इतक्याच मंत्राचा फोटोवर हात ठेवून 108 वेळा जप करा. स्वामींना अष्टगंध लावा. स्वामींना हळदी कुंकू लावू नका, अष्टगंध लावा, चंदन लावा. त्यानंतर छान असा हार घाला, हिनाचं अत्तर लावा आणि मग बघा तुमच्या घरामध्ये त्याच दिवशीपासून काय फरक पडतो ते. सेवा सारामृताचे रोज 3 अध्याय आणि 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र ही खरी सेवा आहे, स्वामींची रोजची सेवा. जमत नसेल तर काय करायचं? 3 अध्याय रोज, 1 माळी स्वामी समर्थ मंत्राची जप आणि एकदा तारक मंत्र हे करायचं. आणि प्रत्येक गुरुवारी मात्र संपूर्ण स्वामी सारामृत पाऊण तासामध्ये ते 1 तासामध्ये पठण होतं. संपूर्ण स्वामी सारामृत प्रत्येक गुरुवारी तुम्हाला वाचायचं आहे न चुकता. आणि पौर्णिमेला ही झाली सेवा. आता ताई आमच्या इथं केंद्र नाही, हरकत नाही, जिथं देवधर्माची पुस्तकं मिळतात तिथं जा, तिथं सुद्धा तुम्हाला स्वामींचं सारामृत मिळून जाईल. अक्कलकोट प्रणित असतं, ते थोडंसं मोठं असतं, मात्र चांगलं आहे, ते सुद्धा खूप चांगलं आहे. ते सारामृत घेऊन या, मूर्ती घेऊन या आणि सांगितलेल्याप्रमाणे सेवेला सुरुवात करा. आता तुम्हाला अजून एक सेवा मी उद्यापासून करण्याची देणार आहे, ज्यामुळे तुम्हाला वर्षभर गुरुचरित्र केल्याचं पुण्य मिळेल. ते म्हणजे गुरुचरित्र अवतरणिका. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांनी उद्यापासून गुरुचरित्र अवतरणिका, गुरुचरित्राचा 14वा अध्याय आणि गुरुचरित्राचा 18वा अध्याय वाचायचा आहे. बघा तुम्ही मला 2025 लागेल तोपर्यंत सांगाल की ताई सेवेचं खूप मोठं फळ आम्हाला मिळालं. गुरुचरित्र अवतरणिका मी आत्ता पठण करून दाखवली असती, पण मला वाटतंय 58 ओव्यांची आहे. थोडीशी तुम्हाला पठण करून दाखवते, काही हरकत नाहीये. गुरुचरित्र अवतरणिका कशी म्हणायची असते, काय आहे बघूया. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणाविंदाभ्या नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रथमाध्यायी मंगलाचरण. मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले. द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती. 4 युगांचे भाव कथिती. श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियेले. नामधारका अमरजा संगमा. श्री गुरु नेती आपुले धामा. अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला. अशा प्रकारे जसे गुरुचरित्रामध्ये 53 अध्याय आहेत तसे यामध्ये 58 ओव्या दिलेल्या आहेत आणि सुंदर आहेत. म्हणजे गुरुचरित्र अवतरणिकाच नाव आहे याचं. पान नंबर 126 वर नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये गुरुचरित्र अवतरणिका आहे. ती जर रोज म्हणाल, ह्याला कुठलेही नियम अटी ब्रह्मचर्य म्हणजे तुम्ही नॉनव्हेज खात असाल तरी तुम्ही हे करू शकता. खाण्याच्या आधी करायला बसायचं, सकाळी नॉनव्हेज खाऊन सेवा करा असं मी सांगत नाही कधीच, पण माझा सुद्धा नाईलाज होतो कधी कधी, कारण एवढे कमेंट येतात की हे खाऊ का ते खाऊ का. खरं तर स्वामी सेवेकरांनी खाल्लंच नाही पाहिजे. मी सकाळी पण सांगितलं 100% व्हेजिटेरियन आपण हवे आहोत. तुम्ही जर स्वतःला स्वामी भक्त म्हणवता तर तुमच्या तोंडापर्यंत मांसाहार गेलाच नाही पाहिजे. पण तरीही चला मी सोडून देते तुम्हाला ही सेवा सांगताना की ठीक आहे, तुम्ही ते करण्याच्या आधी खाण्याच्या आधी तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका रोज वाचा. 5 मिनिटात वाचून होईल. आणि गुरुचरित्राचा अध्याय 14वा
आणि 18वा गुरुचरित्राचा 18वा अध्याय वाचल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये दुःख दारिद्र्य याचा नाश होतो आणि तुम्ही संपत्ती तुमच्याकडे भरपूर येते. मात्र वाचन नाही करायचं, त्यातला मर्म ओळखायचा, त्यामध्ये काय अर्थ आहे त्या गोष्टीतनं. घेवड्याचा वेल काढणं म्हणजे काय आहे तर अहंकार काढणं आहे. त्यातच गुंतून राहू नका, अहंकार सोडून द्या. तुम्ही छोटी स्वप्न बघता, महाराजांनी तुमच्यासाठी खूप मोठं लिहून ठेवलेलं असतं. 18वा अध्यायात मी सुद्धा पारायण केल्यानंतर मला त्याचे अर्थ समजले. जेव्हा मी ते उलगडून घेतले की जेव्हा महाराजांनी तो वेल तोडला तेव्हा तो जो माणूस होता तो खूप दुःखी झाला, पण त्यानंतर त्यानं खणलं तर त्याला खजिना सापडला. याचा अर्थ बघा, तो काय विचार करत होता की या घेवड्याच्या शेंगा विकून आपण थोडेसे पैसे कमवूया, पण महाराजांनी त्यासाठी आधीच काहीतरी तयारी केली होती. तुम्हाला महाराजांची किमया कळणार नाही. तुम्ही विचार करत बसाल की असं का चालू आहे, असं का चालू आहे, तोपर्यंत तुमचे दिवस बदलतील. फक्त कळवळीनं सांगते की तुम्ही सेवेत उतरा. तुमच्यामुळे अजून एक स्वामी भक्त घडू दे अशी तुम्ही कल्पना करा. मला 2024 सोडताना खूप दुःख होत आहे, कारण 2023 मधला माझा हा स्वामींविषयीचा शेवटचा व्हिडिओ आहे. पण उद्यापासून सुद्धा आपण नवनवीन व्हिडिओ बघणार आहोत. त्यामुळे उद्यापासून नवीन वर्षापासून आपल्या चॅनेलला भरभरून साथ द्या. 1 वर्ष संपूर्ण वर्ष तुम्ही मला जे काही प्रेम दिलं, जवळजवळ आता 3 वर्ष चॅनेलला झाली आपल्या, जितकं काही प्रेम दिलं, जे काही मला कमेंटमधून प्रेम दिलं, कुणी ताई म्हणतं, कुणी मावशी म्हणतं, कुणी काकू म्हणतं, कुणी काय म्हणतं, मला त्या सगळ्यांबद्दल, म्हणजे लहान जे आहेत माझ्यापेक्षा त्यांना भरपूर सारे आशीर्वाद आणि मोठ्यांना भरपूर सारे प्रेम माझ्याकडून. आणि सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे आणि मला अशीच भरभरून आपल्या महाराजांच्या सेवेत उतरा, भरभरून सेवेकरी तयार करा. हा व्हिडिओ खूप जणांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्याकडून 10 जणांना पाठवलं आणि त्यात एक स्वामी सेवेकरी जरी तयार झाला. मी सुद्धा आत्ता समजा माझा हा व्हिडिओ 5000 जणांनी बघितला आणि त्यातले 50 जणांनी तरी स्वामी भक्ती चालू केली, माझं जीवन सार्थकी लागलं असं मी तरी म्हणेन. तर बघा, उद्यापासून सेवेला सुरुवात करा. स्वामी तुम्हाला कधीही नाराज करणार नाहीत. स्वामी सेवेत परीक्षा असतात, स्वामी सेवेत भांडणं होतात, स्वामी सेवेत घरातलं वातावरण हालून जातं, एक नकारात्मकता येते जी तुम्हाला करू नको सांगते, पण डगमगायचं नाही, करत राहायचं. स्वामी आपला हात सोडत नाही. जेव्हा आपण हे सगळं करत राहतो, करत राहा तुम्ही, स्वामी तुम्हाला तथास्तु नक्की म्हणतील. श्री स्वामी समर्थ.